करा सुरुवात. नमस्कार. आजच्या मंगळवारच्या तिसऱ्या मंगल पर्वामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ पवित्र शंखनादानं आरतीताई प्रभुणे करतील. आरती प्रभुणे. छान सुंदर सुरुवात झालेली आहे आणि कार्यक्रम पण सुंदरच होणार आहे याबद्दल शंका नाही. पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. हा सूत्र माझ्याकडे दिलीत तुम्ही, तरी पहिलं सादरीकरण आपण करावं, कारण या कार्यक्रमाची सूत्रधारी तुमच्याचकडे असतात आणि तुमच्या नंतर जे सादरीकरण करतील स्वलिखित किंवा स्वरचित कविता आणि लेखन त्याचं समीक्षा तुम्हीच करणार आहात. तर विनंती आहे, तुम्ही प्रथम तुमचं सादरीकरण करून घ्या. आपल्या समोर डॉक्टर शुभदाताई खटावकर सादरीकरण करताय. करा. नमस्कार सर्वांना, मनपूर्वक नमस्कार. आज एक खूप वेगळा विषय घेतलेला आहे. अखंड अविरत चालणार दान म्हणजे अवयव दान, आणि याच्याबद्दल जागृती व्हावी अशी सर्वांची इच्छा असल्यामुळे मला असं वाटलं की आज आपण या विषयावरती काही मांडायचा प्रयत्न करूया. भारतामध्ये 3 ऑगस्ट हा दिवस अवयवदान दिवस म्हणून साजरा होतो. भारतामध्ये दरवर्षी 5 लक्ष लोक अवयव निकामी झाल्याने आणि प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने मृत्युमुखी पडतात. जनजागृतीच्या अभावी आपणच या 5 लाख लोकांना मृत्यू दरबारी पाठवतो असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक अवयवदाता सामान्यतः 8 व्यक्तींना जीवनदान देऊ शकतो. म्हणून अवयवदान हा रुग्णासाठी साक्षात जो दाता आहे तो साक्षात परमेश्वरच मानावा लागेल. 3 ऑगस्टला साजरे होणारे अवयवदान व पुढे महिनाभर चालणारे अवयवदान हा पुण्यकालच मानावा लागेल. विविध शैक्षणिक सामाजिक संस्था, रुग्णालये विविध उपक्रमाद्वारे जनजागृतीचं कार्य करीतच असतात. या संदर्भात अधिकाधिक जनजागृती होण्याची गरज आहे. जगातली पहिली यशस्वी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया 1954 साली झाली. पहिला अवयवदाता रोनाल्ड हॅरेक हा होता. 1931 साली जन्म झालेल्या या किडनी दात्याने 1954 साली आपला जुळा भाऊ डेव्हिस याला किडनी दान केली. त्यामुळे पुढे तो 89 वर्ष जगला. म्हणजे अवयव दानाचं किती महत्व आहे हे आपल्या लक्षात येईल. ही शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जन डॉक्टर जोसेफ मुरे यांना 1990 मध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. आतापर्यंत जगातील सर्वात लहान अवयवदाता फक्त 100 मिनिटांचा होता. त्याच्या 2 किडन्या पालकांनी दान केल्या. त्यांचे यशस्वी प्रत्यारोपण ही लंडन मध्ये झालं. जगातील सर्वात वयस्कर अवयवदात्री ही 107 वर्षांची स्कॉटलँड मधील एक महिला होती. तिने 5 जुलै 1916 मध्ये म्हणजे मृत्यूनंतर नेत्रदान केलं. सर्वात वयस्कर गृहस्थ टेक्सास मधील 92 वर्षाचे होते. त्यांनी यकृत दान केलं. 2014 मध्ये एका निरपेक्ष महिलेनं असं जाहीर केलं की मला 2 किडन्यांची गरज नाही आणि 1 किडनी मला दान करायची आहे. आणि अशा तऱ्हेनं तिने 1 किडनी दान करून या अवयव दानामध्ये नवा आदर्श प्रस्थापित केला. इसवी सन पूर्व 800 वर्ष भारतीय वैद्यकांनी
एका व्यक्तीची त्वचा एका भाजलेल्या व्यक्तीच्या जखमांवर प्रत्यारोपित करून वैद्यक शास्त्राच्या प्रगतीचा आलेख उंचावला. सन 1905 मध्ये डॉक्टर एडवर्ड जर्म्स या ऑस्ट्रेलियन शल्य विशारदाने जगातील पहिले नेत्र प्रत्यारोपण करून एका अंधाला दृष्टिदान मिळवून दिले. भारतामध्ये 1965 साली KEM रुग्णालयात पहिली यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून रोग्याला जीवदान मिळालं होतं. 3 ऑगस्ट 1994 मध्ये डॉक्टर पी वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली 20 डॉक्टरांच्या एका संघाने एम्स रुग्णालय दिल्ली येथे पहिली यशस्वी हृदय प्रत्यारोपण क्रिया पार पाडली व एक नवा इतिहास घडवला. तो रुग्ण पुढे 15 वर्षे जगला. या घटनेने भारताला हृदय शस्त्रक्रियांच्या नकाशावर मानाचे स्थान प्राप्त झाले. अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांमध्ये भारताचा जगामध्ये पहिल्या 5 मध्ये नंबर लागतो. आणखीन प्रगती व्हायची असेल तर यासाठी अवयवदात्यांची संख्या वाढली पाहिजे. म्हणजे अवयव प्रत्यारोपणासाठी जो आज अवास्तव खर्च करावा लागतो तो कमी येईल. सर्वांनी या चळवळीला मनापासून बळ दिले पाहिजे. गावोगावी जनजागृतीची व्यापक मोहीम उभारून प्रत्येकाने या सेतुबंधनातील खारीचा वाटा उचलला पाहिजे. कारण ही अखंड अविरत दानाची प्रक्रिया आहे, ज्याने अगणित रुग्णांना जीवदान मिळेल. धन्यवाद. छान छान छान. खूप छान, खूप छान, खूप छान. खूप छान झालं. वेगळा विषय. आणि थँक्यू. वयाची अट नाही हे पण तुम्ही सांगितलेलं आहे. आणि छान जगातून इंडियाकडे येऊन पूर्ण माहिती दिली. हो. तर आता भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. हा भारतीताई, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. श्रीकृष्ण लीला याच्यात या जगतचालक परमात्म्याने मायेच्या योगाने नानाविध भूमिका धारण केल्या. त्याची सर्व कृत्येही वंदनीय आहे. जरा व्याध्याच्या बाण्यापासून स्वतःचे रक्षण करण्याचे सामर्थ्य असताना ते वापरले नाही आणि आपल्या अवताराचा हेतू सिद्धीस जाण्यास पृथ्वीवर राहण्याचे कारण नाही म्हणून सगळीकडे निर्वानिर्वीची व्यवस्था केली. आता आपण मागच्या भागाच्या पुढे दारुकाला त्याने द्वारकेत पाठवलं. पायात बाण घुसलेला आहे. अगदी शेवटच्या स्थितीला त्याने दारुकालाही दूर पाठवलेला आहे. दुःखगुंग, अतिशय दुःखगुंग अशी अवस्था कृष्णाच्या मिटल्या डोळ्यापुढे खेळ सुरू झाला. त्याला आपलं बालपणात तो गेला. त्या अथांग आवारात गोकुळचा विशाल वाडा आला आणि पेंड्या, हेरंब, गोरक्ष, अरे थांबा थांबा, कृष्ण त्यांच्याशी बोलतोय. अरे थांबा थांबा, अरे गडबड किती करता, लोण्याचं गाडगं पळवायचं आहे ना, मग किती हळू जावं लागतं. शाबास शाबास. हा आता हा बलराम आला म्हणून बरं झालं. या पोरांवर जरब आहे त्याची. कोण गात आहे तिकडं गोड गोड आवाजात? रोहिणी मावशी, रोहिणी मावशी गा गा जरा. झाला मोत्याचा पाळणा, झाला मोत्याचा शिंपला, त्याचा केला ग पाळणा. अंगणी सुवास शिंपला, तेथे खेळे कृष्ण राणा. माझ्या कृष्णाला ग जरा, कधी येऊ नये जरा.
अगं जरा येऊ नये, जरा, एक जराचा अर्थ आजार आपल्याला माहिती आहे. जरा येऊ नये, जरा. रोहिणी मावशी म्हणाली, पण हा आता तिसरा जरा आला ना, आणि या निजल्या ब्रह्माला कुठतरी दुःखाच्या इंगळ्या चढल्यासारखं झालं. माझ्या पायाला कोण चावताय कडकडून, कोण चावताय कडकडून. नकळत कृष्ण कळवळला, आई गो, आई गो. करुणा झरणारे पहिलेच उद्गार, जशी काही विझण्यापूर्वी मोठी होणारी ज्योत या शब्दाने साकार झाली होती. कृष्ण विझत चालला. आणि मग मिटल्या डोळ्यापुढे परत मायेचा खेळ सुरू झाला. कृष्ण गोकुळात, वाड्यात गोकुळाच्या कोण येत आहे पायऱ्या उतरत, कोण ते? आई, आई यशोदा. 4 वर्षाचे कृष्ण दुडू दुडू धावत यशोदेच्या कमरेवर जाऊन बसले, गळ्यात हात अडकवून. हे काय आई, तू रडतेस? अगं, गोकुळातून तुझी परवानगी घेऊन, आशीर्वाद घेऊन गेलो ना मी. द्वारकेत तरी कुठे होतो? हे बघ, भावी पिढ्या देवकीचा कृष्ण म्हणणार नाहीत, गातील ते यशोदेचा कृष्ण. तू रडतेस कशाला? माझ्या पायाला जखमेसाठी, माझ्या पायाच्या जखमेसाठी रडतेस का आई? अगं, दुःख नसतं तर जीवनाचं सत्य कळतं का ग? मला माहित होतं तू माझ्यासाठी उपास करते आहेस, तरी मी आलो नाही. अगं, प्रत्येक येणं हे जाण्याशी बांधलेलं असतं, पण न भेटता सुद्धा तुला माझ्यावर प्रेम करता आलं ना, तेच मीही केलं. आई, मनानं तुला नमस्कार केल्याशिवाय दिवस कधी सुरू केला नाही आणि संपवला पण नाही. आयुष्य संपवताना तू आलीस, धन्य झालो. कृष्ण विझत चालला. आईला वंदन करत कृष्ण विझत चालला. शरीराच्या पापण्या केव्हाच मिटल्या होत्या. यशोदे पुढे हात जोडून कृष्णाची मान कल्ली. विश्वाची ज्योत विझली. विश्वरूपी कृष्ण विवराचा करता विलयाशी लय पावतो, तेव्हा त्या लयीवर असंख्य जीवन आपलं आयुष्य लयबद्ध करू शकतात. अनंताचा अंत करण्याचा अधिकार कोणालाच असू शकत नाही. दारुका कृष्णाच्या आज्ञेप्रमाणे सर्व परिस्थिती जाऊन वसुदेव उग्रसेन यांना कथन करतो आणि ते मूर्छित होऊन पडतात. त्यानंतर यादव जेथे मरून पडले होते तेथे सर्व गोकुळ येतं, गोकुळातले लोक येतात. देवकी, रोहिणी, वसुदेव, देवकी, रोहिणी, वसुदेव यांना बलराम आणि कृष्ण कुठेच दिसत नाही. त्यांनी तेव्हा ते तात्काळ प्राण सोडतात. यादव स्त्रिया आपल्या पतीच्या शवाबरोबर सती गेल्या. कृष्ण स्त्रियाही श्रीकृष्णाच्या चित्त स्थिर करून, श्रीकृष्णाच्या रूपात चित्त स्थिर करून त्यांनी अग्नी प्रवेश केला. अर्जुनाने श्रीकृष्णाचे स्मरण करून शांती धारण केली. अर्जुनाने यथाशास्त्र सर्वांचे क्रियाकर्म पार पाडले. श्रीकृष्णाने भाकीत केल्याप्रमाणे समुद्राने द्वारकेचा नाश केला. परंतु साधकांची सर्व पापे नष्ट करणाऱ्या श्रीकृष्ण सदनाचा निवास असलेल्या देवालयाचा तो भाग समुद्राने अपाय न करता तसाच वरती ठेवला. सर्व स्त्रिया, अर्जुन सर्व स्त्रिया, बाल, वृद्ध
त्या सर्वांना घेऊन इंद्रप्रस्थाला गेला. द्वारकेचे सारे वृत्त ऐकून धर्माधिकांना दुःख झाले. त्यांनी राज्यपद परीक्षिताला देऊन महापद. त्यानंतर कलियुग सुरू झाले. श्रीकृष्णाची महती फार मोठी आहे. त्याचे भक्तही अफाट असून श्रद्धेने सर्वजण आजही पूजा करतात. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णं वंदे जगद्गुरु. कृष्णं वंदे जगद्गुरु. छान छान. खूप छान भारती ताई. खूप आज मस्त झालं. समाप्त झालाय. बस. पण सारांश रूपी हवं असेल तर एक भाग घेईन. आणि त्याच्यानंतर मी काही गाणी केली होती कृष्णावर, या सर्व कार्यक्रमावर, त्याच्यातले सादर करीन. आता आपल्या समोर विकास पाटील सादरीकरण करतायत. हा विकासजी करा. नमस्कार सर्वांना. माणसातील देव ओळखा. देव माणसात आहे. देव आपल्या जवळ आहे. देवाची महाशक्ती तर आपल्या हृदयातच आहे. पण माणसाच्या विविध विकारांमुळे वाईट वृत्ती मनात शिरून आपल्यातील देवाला आपण विसरत आहोत. माणसात जर देव आहे अशी खात्री झाली तर माणसात प्रेम राहील. परोपकार करण्याची बुद्धी होईल. माणसे प्रेमाने एकमेकांना जोडली जातील. पण तसे होत नाही. आपल्या पुरतेच आणि आपल्या कुटुंबापुरतेच जगण्याची स्वार्थी वृत्ती, यामुळे आपण असलेल्या सुखाला आम्ही विसरून गेलो आहोत आणि देवाला लहान मोठ्या देवळात पाहण्यासाठी जाऊन देव दर्शन घेतो. हे दर्शन घेण्यासाठी झुंबड उडते, गर्दी होऊन ढकलाढकली होते, पाकिटमारही होते. देवाचे देवीचे दर्शन घेणे योग्यच आहे, पण त्याचबरोबर माणसातही दैवी शक्ती आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात, एक वेळ देवतांना विसरा, पण माणसातील देवाला विसरू नका. त्याची ओळख करून घ्या. प्रत्येक माणसात शिवाची शक्ती आहे असं समजून, देवीची शक्ती आहे असं समजून आपल्यापेक्षा गरीब असलेल्या समाजाला जवळ करून आपल्या शक्तीनुसार मदत करत राहा. म्हणजे ब्रह्मांड निर्माण केलेल्या विश्व चैतन्य म्हणजेच निराकार ईश्वराला ओळखता येईल. या जगात देव माणसे जशी आहेत तशी दानव माणसेही आहेत. दानव माणसे अधिक आहेत म्हणूनच वाईट वृत्तीची वाढ झाली आहे. अनेक वासनांनी मने मलिन झाली आहेत. त्यामुळे माणसातील दानव म्हणजे राक्षस पशुला देखील लाजवेल अशी कृत्ये करीत आहे. माणुसकीला कलंक फासणाऱ्या घटना घडत आहेत. माणसातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू गतजन्मीच्या संस्कारांमुळे उफाळून येतात. मन षड्रिपूंना ताब्यात ठेवत नाही, म्हणून अप्रिय घटना नको तितक्या वाढत आहेत. त्या थांबल्या पाहिजेत आणि सद्वर्तनाने, परोपकाराने त्या नक्कीच थांबतील. या जगात आपल्या देशात काही देव माणसे आहेत म्हणून हे जग सुरळीत चालू आहे. पण ही देव माणसे फार कमी आहेत. डॉक्टर बाबा आमटे होऊन गेले. त्यांची कर्तबगार मुले कुष्ठरोग्यांची सेवा करून बाबांचे कार्य पुढे नेत आहेत. संत गाडगे बाबा कीर्तनात सांगत होते, दगडात देव मानू नका, माणसामधला देव पहा, चांगले वर्तन करा, देवाची भक्ती तळमळीने करा. मूर्तीत देव असेल, पण त्यापेक्षाही माणसातला देव जाणून घेऊन सर्व समाज समता ठेवून एकात्मतेने, प्रेमाने जोडला जावा. चांगले वर्तन करून गोर गरिबांना
श्रीमंत वर्गाने आधार द्यावा. देवता अनेक आहेत, ईश्वर मात्र एक आहे. जगातल्या सर्व धर्माचा ईश्वर एकच आहे. ईश्वर कुठे नाही, जिकडे तिकडे ईश्वरच आहे. अणुरेणूत हा निराकार ईश्वर पसरलेला आहे. त्याचे प्रतीक म्हणून देवदेवींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून निरपेक्ष भक्ती करणे, भक्ती संगमात डुबणे, याच बरोबर आपणाला होईल तितका परोपकार करणे, यातच खरे समाधान आहे. मृत्यू हा अटळ आहे. वर्तमानात आपण जगतो याचे भान ठेवूया. मनुष्य जन्माचे आपण सार्थक करूया. नमस्कार. वा वा वा. खूप छान, खूप छान, छान. खूप छान विकास भाऊ, खूप छान झालं. सुंदर. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या समोर आता अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. अरविंदजी सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. येत्या 8 तारखेला महाशिवरात्र आहे. त्यानिमित्त आज आपण नेपाळमधील अद्भुत असे शंकर देवाचे पशुपतीनाथ मंदिर यांचे रहस्य जाणून घेऊया. हे अतिप्राचीन मंदिर आहे. असे मानले जाते की भगवान शिवशंकरचा सुद्धा तिथे आता निवास आहे. पशुपतीनाथ मंदिर हे केदारनाथ मंदिर, केदारनाथ ज्योतिर्लिंगाचा अर्धा भाग आहे. हे मंदिर नेपाळमधील काठमांडू शहरात बागमती नदीवर वसलेले आहे. पशु अर्थात जीव आणि पतीचा अर्थ आहे स्वामी आणि नाथ म्हणजे भगवान, म्हणजे संसारातील सर्व जीवांचा स्वामी हा पशुपतीनाथ आहे. थोडक्यात सर्व जीवांचा मालिक आहे. मंदिरामध्ये पंचमुखी मूर्ती आहे. चारही दिशेला 4 मुख व त्यावरील दिशेला 1 मुख. प्रत्येक मुखाच्या डाव्या हातात रुद्राक्ष माळ व उजव्या हातात कमंडल. या ज्योतिर्लिंगाचे दगड जे आहेत ते परिसाच्या दगडासारखे आहेत. म्हणजे परिसाला जसा लोखंडाला स्पर्श केल्यानंतर जसं सोनं होतं तसे ते दगड आहेत असं मानलं जातं. हे पंचमुख वेगवेगळी दिशा आणि गुरु यांचा परिचय देतात. पूर्व दिशेला असलेल्या मुखाला तत्वपुरुष आणि पश्चिम दिशेला असलेल्या मुखाला सज्जोत, उत्तर दिशेला असलेल्या मुखाला वामदेव वेद आणि अर्धनारी नटेश्वर आणि दक्षिण दिशेला असलेल्या मुखाला अघोरा आणि वरच्या दिशेला असलेल्या मुखाला ईशान मुख असे म्हणतात. असे म्हटले जाते की वेद लिखाण होण्याआधीच या मंदिराची स्थापना झाली होती. या मंदिराशी निगडीत पुष्कळ पौराणिक कथा आहेत. त्यापैकी एक कथा मी तुम्हाला सांगतो. ती कथा अशी आहे की महाभारताच्या युद्धात पांडवांच्या हातून असंख्य सगळे सोयरे लोक मारले गेले. सनातन धर्मानुसार पांडवांनी आपल्याच गोत्रातील बांधवांची हत्या केली म्हणून याला गोत्रवध असे म्हणतात. पांडवांना आपल्या भावंडांचा आपल्या हातून वध झाला म्हणून ते प्रायश्चित्ताचा मार्ग शोधू लागले आणि योग्य उपाय मिळवण्यासाठी ते श्रीकृष्ण देवाकडे गेले. श्रीकृष्ण देवाने या गोत्रवध पापमुक्तीसाठी शंकर देवाची आराधना करावयास सांगितली. म्हणून ते शंकर देवाच्या शोधासाठी सगळे पांडव निघाले. परंतु शंकर देवांना त्यांची भेट घ्यायची नव्हती. म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांनी बैलाचं रूप घेतलं आणि तिकडनं ते यांना समजलंच नाही की शंकरदेव आहेत कुठे. पण नशिबाने पांडवांना हे लक्षात आलं की बैलाचं हे रूप जे आहे ते शंकरच आहेत. म्हणून त्यांनी काय केलं, बैलाचा पाठलागच चालू केला. तर पळता पळता शंकरांनी काय केलं, जमिनीच्या खाली गेले व नंतर शंकरदेव पुन्हा अवतरले. तेव्हा बैलरूपी शरीराचे तुकडे तुकडे झाले. हे तुकडे वेगवेगळ्या जागेवर पडले. असे म्हणतात की बैलाचे शिर पडले तेथे हे पशुपतीनाथ मंदिर आहे. जेथे कुबड पडले तेथे केदारनाथ मंदिर आहे. जेथे पाय पडले तिथे तुंगनाथ म्हणतात. जेथे नाभी पडली
तेथे मध्य महेश्वर म्हणतात. शिंग पडले तेथे कल्पनात म्हणतात. अशा प्रकारे जेथे जेथे तुकडे पडले तो भाग पवित्र झाला आणि नंतर तेथे पूजा वगैरे होण्यास सुरुवात झाली. ज्या कोणाला ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे असेल त्याने प्रथम केदारनाथ नंतर पशुपतीनाथचे दर्शन घ्यावे, नाहीतर फळ मिळत नाही. पशुपतीनाथांच्या दर्शनानंतर त्या व्यक्तीला, त्या माणसाला पशुयोनीत जाण्याची आवश्यकताच नाही, कारण त्यात जागा मिळतच नाही. ह्या मंदिराजवळ असलेल्या आर्यघाटाजवळ पाणी, जे आर्यघाटात जे पाणी आहे ते घेऊन देवळात जाण्याची परंपरा आहे तिकडे. असे वैशिष्ट्यपूर्ण व पौराणिक वारसा असलेले पशुपतीनाथ मंदिर नेपाळ राज्य घराण्याचे व ग्रामवासियांचे कुलदैवत आहे. भारतामध्ये मध्य प्रदेशात मंदसौर शहरात पशुपतीनाथ मंदिर आहे. नेपाळमध्ये अनेक सुंदर व प्राचीन देवस्थाने आहेत, पण जे स्थान या भव्य दिव्य पशुनाथ मंदिराला आहे तशी अलौकिकता व दुसऱ्या कुठल्याच मंदिराला नाही. आणि म्हणूनच हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक प्राचीन स्थळापैकी एक गणले गेलेले आहे. ते सांस्कृतिक व ऐतिहासिक मूल्य जपणारे आहे. नमस्कार. छान झालं अरविंद जय. मस्त मस्त झालं, तर छान झालं, छान माहिती मिळाली. पैकी वर्णन आहे ते. आपल्या समोर आता अनामिका ताई चव्हाण सादरीकरण करतायत. हा अनामिका ताई, करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज मी एका हिंदी गाण्याबद्दल सांगणार आहे. गाणे आहे कौन चित्रकार है ये कौन चित्रकार. 1967 मधील चित्र महर्षी व्ही शांताराम यांचे हे निर्देशित असलेलं बुंद जो बन गई मोती हे हिंदी चित्रपट. गीतकार भरत व्यास, संगीतकार सतीश भाटिया, गायक मुकेश, असं हे गाणं. आणि हे गाणं मला फार आवडतं. ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार. हरी भरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन के जिस पे बादलों की पालकी उड़ा रहा पवन. दिशाएं देखो रंग भरी, दिशाएं देखो रंग भरी, चमक रही उमंग भरी. ये किसने फूल फूल पे, ये किसने फूल फूल पे किया श्रृंगार है. ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार. हे या गाण्यामधले कडवं होतं. निसर्गाचे सहज निरीक्षण केल्यावर असं जाणवतं की या नाजूक फुलांवर सुंदर रंगाची उधळण केली ती कोणी बरं केली असेल. हिरव्या रंगाने नटलेल्या धरणीवर निळं हे आकाश पसरलेलं आहे. या अथांग आकाशावर सर्व दिशांना उजळून टाकणारा चित्रकार कोण बरे आहे. खरोखर निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेले क्षण मनाला प्रसन्न करतात. उमललेल्या नाजूक फुलांचा बहर, हिरवेगार रान, या रानातून मंद शीळ घालणारा वारा, या सर्वांमध्ये निसर्गाचे ते दैवी रूप दडलेलं आहे. प्रकृतीची ही सुंदर कलाकृती पाहून अचंबित व्हायला होत. या गाण्यामध्ये अभिनेता जितेंद्र यांनी शिक्षकाची भूमिका निभावली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात मुलांच्या सोबत तो हे गाणं म्हणताना दिसतो. मुलं सुद्धा आपल्या हातात वाद्य घेऊन ते गाणं त्याला सोबत म्हणून करतात. आज जवळजवळ 55 वर्ष झाले असतील तरी हे गाणे आपल्याला ताजेतवाने वाटते. कुदरत की इस पवित्रता को तुम निहार लो, इसके गुणों को अपने मन में तुम उतार लो. चमका दो आज लालिमा, चमका लो आज लालिमा अपने ललाट की.
कण कण से झांकती रहे तुम्हें छवि विराट की, अपनी तो आंख एक है, अपनी तो आंख एक है, उसकी हजार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार. निसर्गाच्या या निर्मळ पावन अनुभूतीने आपल्या आत्मिक गुणाचा विकास करणं सहज शक्य आहे. प्रकृतीच्या भव्यतेची प्रेरणा घेऊन निरंतर प्रयत्न करून मनुष्य आपल्या आयुष्यावर सफलतेची मोहर उमटवू शकतो. आपल्या अवतीभोवती पसरलेल्या निसर्गाचा चमत्कार व सुंदरता बघायला मानवाकडे फक्त एक नजर आहे, पण तो अनामिक चित्रकार असंख्य नजरेने क्षितिजा पलीकडे पाहत आहे. निसर्गाचे हे सगुण व प्रेरणेने भरलेले भव्य सृष्टीचित्र सुंदरतेने चित्रित करणाऱ्या चित्रकाराला माझा साष्टांग नमस्कार. आणि निसर्ग सौंदर्यातून आपल्या कला कौशल्यातून परमेश्वराची आठवण करून देणारा श्रेष्ठ गीतकार, संगीतकार आणि कला निदर्शकाचा आणि गायकाला माझा त्रिवार सलाम. वा वा अनामिकाताई, एक खूप छान अनामिका. नाजूक विषय आहे. छान वर्णन केलं. हम्म. आवाज येतोय का? छान छान. त्याचं काम केलं. आज कविता शिकवण्याचं काम केलं. आपल्या समोर आता पुष्पलताताई देवरे मागच्या एपिसोड वरून पुढे पुढचा भाग सादर करतायत. हा पुष्पलताताई करा सुरुवात. दोस्तों, मेरा प्यार भरा नमस्कार. अब विश्वविद्यालय नालंदा अपनी दुख भरी दास्तां आगे अब के भाग में सुनाने जा रहा है. मैं नालंदा विश्वविद्यालय पूर्ण रूप से शांति का संदेश देने वाले भगवान बुद्ध से प्रेरित था. जगह जगह भगवान बुद्ध की प्रतिमाएं और स्तूप बनाए गए हुए थे. हर आचार्य, पंडित, बड़े बड़े ज्ञानी और बड़े विद्यार्थी सभी भगवान बुद्ध के सामने नतमस्तक होकर शिक्षा ग्रहण कर रहे थे. ये बात खिलजी को सहन ना हुई, क्योंकि वो मूर्ति भंजक था. मूर्ति पूजकों को मारना उसका धर्म मानता और उसे अपने धर्म की उसमें तौहीन नजर आती थी. और फिर अचानक इनके घोड़ों की टाप सुनी, कंपन को अपनी ओर आते हुए महसूस किया. लेकिन मैं शांति और शिक्षा के लिए विश्व में विख्यात था. मुझे किस बात का डर था? खिलजी और उसके घुड़सवारों ने मेरे सभी दरवाजों को बाहर से बंद कर दिए और एक टोली अंदर घुस गई. और उसके बाद मैंने जो क्रूर खेल देखा, मेरे प्रांगण में वो शब्दों में बयान नहीं कर सकता. कहना बड़ा आसान है, लेकिन मैंने अपने आचार्य, पंडित और विश्व के अलग अलग कोने से आए हुए विद्यार्थियों का खून होते हुए अपनी खुली आंखों से देखा था. बताना कठिन है, हजारों शिक्षकों को पल भर में मार दिया गया. शांति का संदेश को फैलाने वाले असहाय, खाली हाथ वाले मौजूद सभी को खिलजी की मूर्ति पूजक विरोधी मानसिकता ने मार दिया. कुछ पंडित लोग और आचार्य भागने में कामयाब हो गए, तो कुछ महत्वपूर्ण पांडुलिपि को कपड़े में छुपाकर तिब्बत की ओर भागे. उन्होंने पांडुलिपि की सहायता से तिब्बत में बौद्ध धर्म और शांति का प्रचार और प्रसार किया. मैंने अपनी आंखों से वो खूनी खेल देखा.
क्रंदन दृश्य जो 10,000 विद्यार्थियों को साथ सभी आचार्य पंडितों को मार दिया गया था। उनका कसूर ये था कि वो मूर्ति पूजक थे, मूर्ति में आस्था रखते थे। उनको मूर्ति पूजा का दंड मिला। मैंने मेरे प्रांगण में ऐसे खूनी खेल की कभी कल्पना भी नहीं की थी। मैं तो शांति का मंदिर था। जब सभी मूर्ति पूजकों को मार दिया गया तो क्रूर खिलजी ने आदेश दिया कि मेरे पूरे परिसर को आग लगा दी जाए, मुझे खंडित करके तहस नहस किया जाए। मेरे बच्चों, अगर मुझ में प्राण होते तो मैं चल फिर सकता तो सभी रिसर्च पेपर को या पुस्तकों को छुपा देता, ताकि मेरी आने वाली पीढ़ी हजारों हजारों सालों तक मेहनत हजारों साल की मेहनत को पढ़कर फिर से ज्ञान प्राप्त कर सके। लेकिन मैं ये न कर सका। मुझे सबसे अधिक पीड़ा तब हुई जब मेरे परिसर में मौजूद पुस्तकालय में आग लगा दी गई। मेरे बच्चों, उस पुस्तकालय में भारत का भविष्य था। धू धू कर जलते हुए मेरे परिसर में मौजूद पुस्तकालय की तीनों इमारतों को देख जोर जोर से रोने लगा, लेकिन मेरी कोई सुनने वाला न था। वहां पर सभी मूर्ति पूजकों का विनाश करने वाले ही मौजूद थे। मेरे परिसर में मूर्ति रखने का हम सबको दंड मिला। मैं पूरी तरह धूप के जलता रहा और मैंने आंखें बंद कर ली। पूरे 6 महीने तक मेरे विश्वविद्यालय में आग जलती रही और भारत का भविष्य जलते हुए मैंने उसके ताप को महसूस किया। पूरी तरह तहस नहस वीरान खंडहर रूप में मेरा देह देखते ही देखते धूल और मिट्टी में दब गया और अंदर ही अंदर अपने वजूद को मिटते हुए अंधकार में दिन बीतने लगे। दोस्तों, अगर आज नालंदा विश्वविद्यालय जो पौराणिक ग्रंथों का भरा हुआ भंडार होता तो आज हमारा राष्ट्र ज्ञानियों का प्रगतिशील देश होता और सोने की चिड़िया ये देश कहलाता। धन्यवाद। छान छान बहुत दुख छान. होता है, खूप ये पढ़ते हुए भी दुख होता है। पुष्पलता ताई, छान झालं, मस्त. छान विषय घेतला. खूप छान, सुंदर. छान छान झालं. छान एकदम छान. मी धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना. आपल्या समोर आता प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. प्रज्ञाताई, सुरुवात कर. माझ्या लेखाचं नाव आहे माझा प्रवास काशी विश्वेश्वर चरणी, भाग 6. गेल्या भागात आपण असं बघितलं की तिथली गंगा आरती आणि तिथले घाट त्याची माहिती घेतली. आज आपण काशी शहराची माहिती घेणार आहोत. काशी क्षेत्रात आज आमचा 5वा दिवस होता. तिथं पोहोचण्यापूर्वीच आम्ही पहाटे 3 वाजेचं मंगल दर्शनाचं ऑनलाईन तिकीट ऑलरेडी काढलेलंच होतं. अगदी पहाटे उठून नळातून येणाऱ्या निर्मळ अशा गंगाजळाने स्नान करून पहाटे 3 वाजता मी मंदिरात पोहोचलो. गाभाऱ्यापर्यंत जाण्यासाठी भरी मोठी लाईन होती. मंदिराचा सारा परिसर अगदी नयनरम्य आणि स्वच्छ होता. सर्वत्र घंटानादाबरोबरच मंगल प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेत आम्ही पुढे जात होतो. शेवटी आम्ही गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो. मंदिराच्या कळसाचं दर्शन आम्ही त्या अगोदर घेतलं होतं. लाईटाच्या झगमगाटामध्ये ते सोनेरी कळस फारच सुंदर दिसत होते, मनोवेधक होते. प्रत्यक्ष शिवलिंगाचा स्पर्श आम्हाला तिथे घेता आला आणि त्याच्या दर्शनाने मनाचं पावित्र्य वाढतच गेलं. मग तेथेच रुद्राभिषेक केला.
आतमध्ये असणाऱ्या अनेक मंदिरांचं दर्शन घेतलं. सर्वच परिसर अत्यंत नयनरम्य, मन प्रसन्न करणारा होता. प्रत्येक भाविकाला आयुष्यात एकदा तरी काशीला जावे असे वाटतच असते. उत्तर प्रदेशात गंगेच्या किनाऱ्यावर वसलेल्या या काशी क्षेत्राचं महत्व विशेष आहे. कारण 12 ज्योतिर्लिंगापैकी विश्वनाथाचे हे अधिक महत्वाचे ज्योतिर्लिंग त्रिशूळावर वसलेले आहे. हे शहराच्या मध्यभागी असून चारही बाजूला काशी क्षेत्राचा समावेश होतो किंवा आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगात सप्तपुऱ्यांमध्ये आणि त्रिस्थळीत या ज्योतिर्लिंगाचं विशेष महत्व आहे. येथे अशी व वरुण या नद्यांचा संगम होत असल्यामुळे याला वाराणसी असे नाव पडले, हे आपण पूर्वीच बघितलं आहे. येथील काशच्या लोकांनीच या नगरीची निर्मिती केली. त्यांच्या काशी राजाने युद्धात पांडवांना मदत केल्याचाही उल्लेख मिळतो. हे स्वयंभू मंदिर आहे. महाभारतकालीन हे मंदिर असून भगवान शंकर आणि पार्वतीचं मूळ स्थान असलेलं या काशी विश्वनाथ मंदिराला काशी विश्वेश्वर मंदिर असं म्हणतात किंवा त्या नावाने ते ओळखलं जातं, विश्वेश्वर मंदिर म्हणून. सध्या या मंदिराचा 1780 मध्ये इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केला होता. अनेक वेळा मुघलांनी यावर आक्रमण केलंय, मंदिराची नासधूस केली होती. वेळोवेळी त्याचं जीर्णोद्धार केला गेलाय. या मंदिरा शेजारी ज्ञानव्यापी मशिदीचा भाग आहे. हा विश्वनाथ मंदिराचाच एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. जो मुघलांनी पाडला, म्हणजे जे मुघलांनी पाडले आणि तेथे मशीद बांधली. म्हणजे ज्ञानव्यापी जो मंदिराचाच भाग होता ते मंदिर पाडून तेथे मशीद बांधली. या मंदिरात दिवसातून 5 वेळा आरती होते. तसेच दर्शनाच्या वेळा पहाटे 3 पासून 11 वाजेपर्यंत आहे. दुपारी 12 ते 4 पर्यंत सर्वसामान्यांना दर्शनासाठी खुले असते आणि पुन्हा रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर सर्वांसाठी खुले असते. येथील शिवलिंग 60 सेंटीमीटर उंच व 90 सेंटीमीटर घेर असलेले असे आहे. पंजाबचा महाराजा रणजित सिंग याने दान केलेल्या 1000 किलो सोन्याच्या मुलाम्याने झळाळलेले सोनेरी गोपूर हे या मंदिराचे मोठे आकर्षण आहे. काशी परिसरात 5 नद्यांचे संगम आहेत. असी व गंगा नदीच्या संगमावर सूर्य मंदिर आहे. वरुणा व गंगा नदीच्या संगमावर शिव मंदिर आहे. पंचगंगा संगमावर किरण, धूतपद, गंगा, यमुना आणि सरस्वती या 5 नद्यांचा संगम आहे. या काशीमध्ये गंगेचा प्रवाह उत्तर दिशेला प्रवाहित झाल्यामुळे काशीतील सर्व घाटांना चंद्राकार स्वरूप प्राप्त झाले आहे. म्हणूनच वाराणसीला गंगा स्नान करणे अत्यंत महत्वाचे आणि पवित्र मानले जाते. आणि म्हणून याच कारणाने गंगेच्या काठावरचे हे घाट चंद्राकार दिसतात आणि एक वेगळं वैशिष्ट्य त्यांचं त्या ठिकाणी लक्षात येतं. तसेच येथील मंदिरांची संख्या जवळजवळ 1500 आहे व अनेक मंदिरांच्या कथा रामायण महाभारताशी जोडलेल्या आहेत. जैन धर्मीयांचे 7वे ते 20वे तीर्थंकरांचे जन्म येथे झाले आहेत. येथे 6 मैलावरच सारनाथ हे बौद्ध क्षेत्र असल्याने ते सुद्धा काशीला पुण्यक्षेत्र म्हणूनच मानतात. काशी धर्मपीठ तसेच शैक्षणिक केंद्र आहे. रामकृष्ण मिशन, भारत सेवा संघ, आनंदमयी आश्रम असे अनेक सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी असल्याने हे सांस्कृतिक शहर आहे. काशीत महत्वाची 3 शिवमंदिरे आहे. त्यापैकी आपण माहिती घेतोय ते काशी शहराच्या अगदी मध्यभागी असलेलं काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे, ज्याचा जीर्णोद्धार 1780 मध्ये अहिल्याबाईंनी केला होता आणि आता 2023 मध्ये
आपले पंतप्रधान यांनी त्याचं जीर्णोद्धार म्हणायचं नाही, परंतु अत्यंत देखणं असं सुंदर स्वरूप करून चारही बाजूने त्याला प्रवेश तटबंदी केली आणि एकच प्रवेश ठेवला आणि त्यामुळे कितीही गर्दी झाली तरी सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत सुरक्षितपणे आपण आत जातो आणि बाहेर पडतो. हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. स्वामी करपात्री महाराजांनी मीर घाटावर सुद्धा एक शिवमंदिर बांधले आणि तिसरं मंदिर जे आहे ते बिर्लांनी हिंदू विश्वविद्यालयाच्या प्रांगणात संगमरवरी 2 मजली मंदिर बांधलंय. अतिशय सुंदर आहे आणि या मंदिराच्या आतल्या सर्व बाजूंवर संपूर्ण भगवद्गीता लिहिलेली आहे आणि आजूबाजूचा परिसर अत्यंत सुंदर नयनरम्य आहे. आत्ताच पंतप्रधानांनी बांधलेला नमो घाट सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्र आहे. प्रत्येक घाटाच्या कथा आपल्याला लक्षवेधी वाटतात. या ठिकाणी मी थांबते. थोडासा भाग राहिलाय तो पुढील भागात बघूया. धन्यवाद. वा 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 छान. मस्त. प्रज्ञा मस्त. छान, खूप धन्यवाद. छान. धन्यवाद. सफर छान ताई. मस्त. धन्यवाद. आपल्या समोर आता अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. अनसुयाताई करा सुरुवात करा. सर्व सभासदांना, सारस्वतांना या शुभ वेळी सर्वांना नमस्कार. नमस्कार. आपण मागच्या वेळी विज्ञाननिष्ठ डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे विचार ऐकत होतो, तेच पुढे मी कंटिन्यू करणार आहे. मागच्या वेळी नरेंद्र दाभोळकरांनी फटाक्यांविषयी सांगितलं होतं, ते कसे निरर्थक आहेत आणि त्यामुळे काय अपाय होतात हे सांगितलं. आता पुढे ते म्हणतायत की तीच गोष्ट होळी या सणाची आहे. ते म्हणतात झाडे तोडून, लाकडे विकत घेऊन आणि गोवऱ्या जाळून हा सण साजरा करणे आपल्या राष्ट्राला परवडणारे नाहीये खरं म्हटलं तर. हा मुद्दा त्यांनी मांडला. त्याऐवजी आसपासचा कचरा व मनातील द्वेष मत्सरांना जाळून होळी साजरी करावी असं त्यांनी सांगितलं. आणि पोळ्या मात्र आगीत न टाकता भुकेलेल्यांना दान करा असाही संदेश त्यांनी दिला. गणपती उत्सवासाठीच्या काही गोष्टीत लोकांनी विज्ञाननिष्ठा अवलंबिली पाहिजे यासाठी त्यांनी सांगितले, कधीही निर्माल्याचा कचरा विहिरी, तळी, नद्या, तलावात टाकून त्यांचे सौंदर्य तुम्ही नष्ट करू नका, तर त्याला निर्माल्य कुंभाच्या पोटामध्ये ढकला, खते तयार करा, शाडू किंवा मातीची मूर्ती वापरा. थर्माकोल, प्लास्टिक या वस्तूंनी सजावट टाळून नैसर्गिक वस्तूंना प्राधान्य द्या. यावेळीही लाऊडस्पीकर, फटाके, भव्य आरास यांचा डामडौल टाळून विधायक समाजोपयोगी कार्य साधता येतील असा त्यांनी विचार मांडला. हे सर्व आपणास कळत असते पण वळत मात्र नाही. भूत, भानामती, चेटूक इत्यादी प्रकार जगात कुठेच नाहीत. ते दाखविणाऱ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 21 लाखाचे पारितोषिक जाहीर केले आहे. लहानपणापासूनच वर्षानुवर्षे ऐकलेल्या भूताखेतांच्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याची आपली मानसिकता एवढी तयार झालेली असते की झाडावर लटकणाऱ्या 2 दोऱ्यांना भूताचे पाय समजून आपण घाबरून जातो. वाऱ्याने धडाधड हलणाऱ्या पत्र्यावर कोणीतरी नाचत असल्याचा आपणाला भास होतो. स्मशानात भूते असतात. हा जनमानसावरील पगडा नष्ट करण्यासाठी अंधश्रद्धा समितीने शोध भूताचा व बोध मनाचा अशी शिबिरे स्मशानात रात्रभर घडवून आणली होती. कुठेच भूते दिसून आले नाहीत. या एका शिबिरावेळी मी स्मशानात हजर होते आणि मुळात ते जगात नाहीच आहेत असं सगळ्या विद्यार्थ्यांना आणि लोकांना पटवून देण्यात आलं. कुणाला अपयश येते, कुणाला अपघात होतो, मानसिक धक्का बसतो, कुणाला उगाच वेडा ठरवले जाते आणि अशा व्यक्तींचे वागणे बदलले की भूतबाधा झाली, कोणीतरी भानामती केली, चेटूक केले
असे समजून बाबा भक्ताच्या दरबारात त्या व्यक्तीस नेले जाते. खरे तर अशा व्यक्तीची मानसिक अवस्था बिघडलेली असते. तिला मानसोपचार डॉक्टरांकडे उपचारास नेणे महत्वाचे असते. पण मनालाही शरीराप्रमाणे काही आजार होतात, हेच जनमानसात समाजास अजून मान्य नाहीये. बाबा भगत त्यासाठी कोंबडी, बकरी, लिंबू, मिरच्यांचे उपाय सांगून लोकांकडून अमाप पैसा कमवतात. शिवाय खांबाला बांधून फटके, मिरच्यांची धुरी इत्यादी देतात. अघोरी उपाय करतात, जीवघेणे उपचार अवलंबतात, स्त्रियांवर अत्याचार करतात, नरबळी सुद्धा देतात. अशा प्रकारे माणसाचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण करणाऱ्या भोंदू भक्तांची प्रकरणे डॉक्टर दाभोळकरांनी चव्हाट्यावर आणले. भूताटकी व भानामती ही अचानक आभाळातून साकार होत नाही, तर त्या घडवण्यामागे कार्यरत असणारा मानवी हात लपलेला असतो किंवा रासायनिक गोष्टींची करामत निश्चितच असते. हे गावोगावी जाऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढले आणि त्याबाबत प्रबोधन केले. काही धार्मिक स्थळांसमोर अस्वच्छता, अमानुषता व बळींचा रक्तपात पाहून गाडगेबाबा म्हणायचे, त्या बकऱ्यांवर सुऱ्या चालवण्यापेक्षा माझ्या मानेवर चालवा ना. तडफडून मेलेले बकरे पाहून कुठल्या देवाला आनंद होईल व तो तुम्हाला पावेल? मुळीच नाही. ज्याला स्वतःची अंघोळ, कपडे काहीच करता येत नाही, त्याला तुम्ही देव म्हणता. इंग्रजांविरुद्ध लढा कुणी दिला? क्रांतीवीरांनी. ते देशाचे खरे देव. देव दगडात नाही, माणसात आहे, हे त्यांनी सांगितले. असे दाभोळकरांचे विचार मननीय आहेत. आतापुरते इथेच थांबते. धन्यवाद. एकदम छान छान. छान छान. आणि छान माहिती दिली. खूपच अनुषाताई, खूपच छान. खूप खूप सुंदर. छान, खूप सांगितलं. छान. त्यांचं नेहमी छान होतं. छान सुंदर छान. खूप छान. सुंदर अनुसूयाताई. छान छान. भारतीताई, सर्वांना धन्यवाद. हम्म. शुभदाताईंचं सादरीकरणचा आढावा घ्यायला आपण विकास पाटील यांना विनंती केली होती. विकासजी, करा, सुरुवात करा. खरं म्हणजे माझ्यावर हे मोठं काम आहे. डॉक्टर शुभदाताई कसं काय हे इंद्रधनुष्य पेलतात याचं याचं मला आश्चर्य वाटतं. तरी मी अल्पसा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर शुभदाताई यांनी अखंड अविरत चालणारं दान म्हणजे अवयव दान ह्याविषयी अतिशय उपयुक्त आणि योग्य सल्ला दिलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. दरवर्षी 5 लाख अवयव निकामी होतात आणि अनेक जण यासाठी मृत्युमुखी जातात. त्याकरता अवयव दान हे अतिशय श्रेष्ठ दान आहे आणि आवश्यक आहे. एक दाता 8 जणांना अवयव देऊ शकतो हे त्यांनी सांगितलं. 8 प्रकारे अवयव दान करता येऊ शकतं. शैक्षणिक, सामाजिक संस्थांनी याविषयी जनजागृती करावी, त्याची गरज आहे. आणि त्या गरजेपोटी लोकांनी अवयवदानासाठी उद्युक्त झालं पाहिजे. पहिलं अवयवदान 1954 साली झालं अशी माहिती त्यांनी दिली. माझं काहीतरी चुका होऊ शकतात. पहिला दाता भावाला किडनी दिली. पहिल्या दाताने भावाला किडनीचा अवयव दान केलेला आहे. सर्वात वयस्कर 107 वर्षाच्या स्त्रीने स्कॉटलंडमध्ये अवयव दान केलेलं आहे. मृत्यूनंतर नेत्रदान केलेलं आहे. एका स्त्रीने तर मला 2 किडनीची गरज नाही म्हणून एका किडनीचं दान केलेलं आहे अशी माहिती शुभदाताईंनी दिलेली आहे. भाजलेल्याला त्वचा दानही देता येतं. 1965 साली KM हॉस्पिटलमध्ये किडनीचं पहिलं अवयवदान करून यशस्वी ऑपरेशन झालेलं आहे.
1994 साली दिल्लीमध्ये पहिली हृदय अवयवदान प्रत्यारोपणाचं ऑपरेशन झालंय, यशस्वी ऑपरेशन झालेलं आहे वगैरे त्यांनी बरीच माहिती दिलेली आहे. अवयवदानामध्ये भारताचा पहिल्या 5 नंबर लागतो, हेही त्यांनी अतिशय सुंदर सांगितलं आहे आणि हे भारतासाठी कौतुकाचं आहे. याच्यासाठी दाते पाहिजेत. अविरत दानाची प्रतिक्रिया चालू ठेवली पाहिजे. लोकांना त्याच्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे, प्रसार केला पाहिजे आणि त्यामुळे अनेकांना नवजीवन प्राप्त होईल, अनेक लोकांना त्याचा उपयोग होईल, असं त्यांनी महत्वाचं उद्देश आपल्याला सांगितलेले आहेत आणि मार्गदर्शन केलेलं आहे. शुभदाताई, धन्यवाद. छान. विकासजी, धन्यवाद. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा सर्वांना. खूप प्रत्येकानं वेगळा विषय मांडून आपले विचार व्यक्त केलेले आहेत आणि सादरीकरणाचा जो काही दर्जा आहे तो उंचवत आहे ते बघून आनंद वाटतो. भारती खानोलकरांनी आपल्याला श्रीकृष्ण लीलेच्या समारोपाची घटना सांगितली की भगवान कृष्णाने परमात्म्याने योग मायेच्या प्रभावाने अनेक भूमिका ग्रहण केल्या, परंतु आपलं योग सामर्थ्य स्वसंरक्षणासाठी केलं नाही, हे अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली. कारण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती त्याप्रमाणे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे काम पूर्ण करण्याकरता भगवान कृष्णांचा अवतार भूमीवर झाला होता आणि म्हणून त्याने योग सामर्थ्य कुठेही स्वतःसाठी वापरलं नाही. जे जे कार्य करायचं होतं ते पूर्ण केल्यानंतर आता ते आपल्या जीवनाची इतिश्री करताहेत. दारुकाला दूर पाठवलं, अतिशय दुःखद अवस्था. त्याला म्हणजे माणसाच्या दुःखामध्ये भगवान श्रीकृष्ण हे मानवधारी देह धारण केलेला असल्यामुळे जसं माणसाला आपल्या अंतकालामध्ये आपलं बालपण आठवतं, तसं भगवान श्रीकृष्णानं आपलं बालपण आठवलं, विशाल वाडा आठवला, त्यातली गडबड आठवली, आपल्या मित्रांचं लोण्याचं गाडगं पळवण्याची क्रिया आठवली. त्यावेळी ते म्हणाले, अरे हळूच पळवायचं असतं आणि हळूच भरवा एकमेकांना. एवढ्यात कुणाचा तरी गोड आवाज आला, तो त्यांनी ओळखला, हा रोहिणी मावशीचा आवाज आला आहे. मग तिने मोत्याचा शिंपला, मोत्याचा पाळणा असं गाणं गाऊन भगवान कृष्णांचं गौरव केलेलं आहे. आणि ते सगळं पाहून रोहिणी मावशीला इंगळ्या डसल्या, कृष्ण कळवळला आणि आई ग असं म्हणल्यावर आता खरं म्हणजे दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो, ज्योत मोठी होते, हा विश्वाचा संकेत आहे. भगवान श्रीकृष्ण ही त्याला अपवाद कसे ठरतील. आणि मग अशा तऱ्हेने यशोदेची त्यांची गाठ पडली. 4 वर्षाचं वय त्यांना आठवलं. गोकुळातून परवानगी घेऊन ते मथुरेला गेले होते आणि काही झालं तरी हा देवकीचा कृष्ण नाही, तो यशोदेचा कृष्ण आहे. आणि तू रडू नकोस, तुझं माझं नातं जन्मजन्मीच आहे, ते कधीही तुटणार नाही. माझ्यासाठी तू उपास केलेस, करते आहे आणि येण्या जाण्याशी जीवन बांधलं आहे, तुझ्या स्मरणातच आहे. अखेरी तुझं वंदन झालं, मी धन्य झालो. म्हणजे भगवान श्रीकृष्णांना आपल्या धन्यतेची गोष्ट काय वाटली असेल, तर मातेच्या दर्शनानं ते पवित्र झाले आणि मातेचं दर्शन झाल्यानंतर त्यांची ज्योत निर्जीव झाली, त्यांची मान पडली, असं जे भारतीताईने आपल्याला सांगितलं. या क्षणी मात्र वाईट वाटलं की जगाच्या कल्याणाकरता येणाऱ्या या लोकांनाही या पृथ्वी तलावर मानवी देहाच्या यातना सहन कराव्या लागतात आणि त्याप्रमाणेच त्यांचाही दीर्घ असा प्रवास येथे संपतो. असंख्य जीवांना जीव देणारा
दारुका कृष्णाच्या आज्ञेप्रमाणे नंतर मग हा यादवांकडे गेला. तिथे यादव सगळे मरून पडलेले होते. शेवटी रोहिणी, देवकी, वसुदेव यांना बलराम आणि कृष्ण कोठेच दिसले नाहीत. सर्वांनी मग अग्निप्रवेश केला. सर्वांचे क्रियाकर्म पार पडलं. द्वारकेचा नाश झाला. म्हणजे ज्याची ज्याची निर्मिती केली होती त्या सगळ्यांचा सर्वनाश झाला. समुद्राने साथ दिली. सर्व स्त्रियांना घेऊन अर्जुन वानप्रस्थाला गेला. नंतर कलियुग सुरू झालं आणि श्रीकृष्णाचं महत्व शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही. अनेक ग्रंथ, अनेक पुस्तकं, अनेक चरित्र त्यांच्यावर आलेली असली तरी सुद्धा नेती नेती म्हणूनच आपल्याला थांबावं लागणार आहे. शेवटी कृष्ण वंदे जगद्गुरु या सुवचनानं त्यांनी त्याचा समारोप केलेला आहे. आणि अशा नंतर आपल्याला जवळजवळ 4 महिने या कृष्ण लीलेमध्ये त्यांनी आपल्याला रममाण केलं होतं. पण आता मात्र आपल्याला कृष्णाचं फक्त स्मरण करावं लागेल आणि ते आपण अवश्य करूया अशी भगवानाच्या चरणी प्रार्थना करून भारतीताईंना मनपूर्वक शुभेच्छा आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. विकास पाटलांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी साधू संतांनी आपल्याला सांगितलं किंवा ज्ञानदेव माऊलीने आपल्याला सांगितलं, जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत. म्हणजे संतांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण आपल्याला संतही आठवत नाहीत आणि परमेश्वरही आठवत नाही. इतकं स्वार्थाचं प्रमाण जगामध्ये इतकं आकाशाला भिडलेलं आहे आणि त्यामुळं पुन्हा पुन्हा आपल्या माणसातला देव ओळखा, हृदयातला देव ओळखा, त्याचा विसर पडू देऊ नका. त्यामुळे आपल्याला प्रेम माया वाढवता येईल. पण माणसाचा स्वार्थ इतका खूप उंचावला आहे की त्यांनी देवाला सुद्धा बंदिस्त करून ठेवलेलं आहे. दर्शनाला प्रचंड गर्दी आहे पण खऱ्या अर्थानं तिथे देव पाहिजे म्हणून जाणारा माणूस कोणीही नाही. जो भौतिक समृद्धी करता त्या ठिकाणी ढकलाढकली करणार आहे. स्वामी विवेकानंदांनी पण आपल्याला माणसातला देव ओळखा, ती शक्ती ओळखा, गरिबांना जवळ करा, निराकारी ईश्वर ओळखा. या जगात देव माणसे कमी आहेत आणि राक्षसी वृत्ती जास्त आहे. हे चित्र तर आपण कलियुगामध्ये पावलोपावली पाहत आहोत. माणसाचे शेड्यूल विफाळून येत आहेत. त्याही काळी येत होते आणि त्यामुळे अप्रिय घटनांचा पाऊस पडतो आहे. त्या थांबल्या पाहिजेत. ही आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातली जी आत्यंतिक तळमळीची भावना आहे ती त्यांनी व्यक्त केली. या जगात देव माणसे आहेत पण त्यांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. डॉक्टर बाबा आमट्यांचा उल्लेख त्यांनी केला, गाडगे बाबांचा उल्लेख त्यांनी केला. या सगळ्यांनी आपला स्वार्थ सोडून जगाचं आणि समाजाचं प्रबोधन करण्याकरता आपलं आयुष्य वेचलं. चांगल्या वर्तनाने श्रीमंतांनी गरिबांचा उद्धार करावा. रेणूतल्या देवाला ओळखा. परोपकारात खरे समाधान आहे. मृत्यू अटळ आहे हे माणसानं जर लक्षात घेतलं आणि केव्हा तरी एकदा संपायचं आहे. दिव्यातलं तेल संपण्यापूर्वी प्रकाश होणं हे जसं दिव्याला कळतं तसं माणसाला ते कळत नाही आणि म्हणून तेल पण राहत नाही, वात पण राहत नाही, दिवाही राहत नाही आणि पुन्हा प्रज्वलित करणारी कुठली शक्ती त्याच्या जवळ राहत नाही आणि म्हणून जन्माचं सार्थक होत नाही. ते सार्थक जर करायचं असेल तर संतांच्या विचारांचा मागोवा घेतला पाहिजे. संत हे समाजाचे मार्गदर्शक वाटाडे आहेत. एवढंच काय तर मी म्हणेन, संत हे आपले डोळे आहेत. त्यांच्या डोळ्याने आपण जीवन जगायला जर शिकलो तर हे जग स्वर्गाहून सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. खूप चांगला विचार विकास पाटलांनी मांडला. खूप छान पद्धतीने सादर केला. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक कौतुक. अरविंद चव्हाणांनी 8 तारखेला येणाऱ्या महाशिवरात्रीसाठी पशुपतीनाथाच्या मंदिरात आपल्याला नेलं. अति प्राचीन मंदिर
केदारनाथाचा अर्धा भाग नेपाळ नदीवर, नाथ म्हणजे भगवान आणि पशुपतीनाथाचे 4 दिशेला 4 असलेले लिंग, डाव्या हातामध्ये माळ, उजव्या हातामध्ये कमंडलू. आणि मग हे दगड अत्यंत पवित्र मानले जातात. पूर्व पश्चिम वेगवेगळे वैशिष्ट्य, नावे वेगळी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेदांच्या काळापूर्वीपासून हे मंदिर अस्तित्वात आहे. ती कथा महाभारतामध्ये आहे. अत्यंत संहार महाभारतात झाल्यानंतर म्हणून पांडवांना प्रायश्चित्त घ्यावं लागलं आणि धर्मासाठी सुद्धा जे काही त्यांनी कृत्य केलं त्या कृत्यानी त्यांना पाप लागणारच आणि म्हणून पापमुक्ती व्हायला पाहिजे आणि शंकराची आराधना करायचा त्यांनी संकल्प केला. तीच योजना त्यांना सांगितली गेली आणि खरे तर शंकरांना त्यांची भेटच घ्यायची नव्हती. त्यांनी घेतलेले बैलाचं रूप पांडवांनी अंतर्ज्ञानाने ओळखलं, त्याचा पाठलाग केला. पण बैल पृथ्वी खाली गेल्यानंतर त्याचे अनेक तुकडे झाले आणि त्या तुकड्यांची अनेक मंदिरं झाली. पशुपतीनाथाचं मंदिर हे जर दर्शन आपण घेतलं तर पशुयोनी मिळत नाही असं वैशिष्ट्य त्याने आपल्याला सांगितलं. आध्यात्मिक वारसा लाभला आहे आपल्याला, पण त्या मंदिरांचं अलौकिकत्व अन्न मंदिराला नाही. अत्यंत सूक्ष्म निरीक्षण आणि बारकाईनं केलेलं जे ऑब्झर्वेशन आहे ते मला खूप आवडलं. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक कौतुक आणि धन्यवाद. अनामिका ताईंनी हिंदी गाण्याचं आपल्या पुढे आज सादरीकरण केलं. कौन चित्रकार आहे, माझं हे अत्यंत आवडतं गाणं आहे. म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहे, एक चित्रकार कलाकार आहे आणि अनेक कलांनी त्याने हे विश्व सजवलं आहे. त्यामध्ये जे जे सौंदर्य आहे, जी अलौकिकता आहे आणि ज्यातून शिकण्यासारखं आहे त्याचं वर्णन या चित्रपटामध्ये आणि गीतामध्ये आहे. 1967 ला व्ही शांतारामांचा हा चित्रपट दिग्दर्शित झाला होता. गीतकार भरत व्यास आहे, गायक मुकेशजींनी गायलेले आहे. हरी भरी वसुंधरा, सृष्टीचं अगम्य रूप, पशुपक्षी प्राणी यांचं सुंदर वर्णन, फुलपाखरं हे कोणी निर्माण केली असे अनेक प्रश्न गीतकाराच्या मनात पडल्यामुळे या गाण्याची निर्मिती झाली. निसर्गाचं सौंदर्य मनाला प्रसन्न करतं आणि प्रकृतीची अलौकिकता, सुंदरता ही आपल्याला एका शिक्षकाप्रमाणे अनेक गोष्टी शिकवत असते. म्हणून ती गीतं अजरामर झालेली आहेत. त्यांचं स्थान अक्षर वाङ्मयामध्ये आहे. आज 55 वर्षानंतरही त्या गाण्यांचं अलौकिकत्व आणि अक्षरत्व आज आपल्याला ताजतवानं करतं. प्रकृतीच्या सान्निध्यात आपल्या दैवी गुणांचा विकास खरे तर करून घ्यायला आपल्याला बॅक टू नेचर जायला पाहिजे. पण माणूस परत आपण त्याच स्वार्थाकडे येतो की पैशाच्या हव्यासामुळे, कीर्तीच्या हव्यासामुळे तो इतका बिझी आहे की त्याला आपल्या स्वत्वाची सुद्धा जाणीव राहिलेली नाही. पण ज्यांना हे कार्य करायचं असतं ते चित्रकार काय, संगीतकार, कवी, गायक, चित्रपट निर्माते आपलं काम करत असतात. कारण आपल्याला माहित आहे की अंधार खूप झाला, पडती हळू चलावा. त्या अंधारमध्ये एक पणती सुद्धा प्रकाश द्यायचं काम करते आणि म्हणून अशा या पडत्या आजच्या अंधारामध्ये आपल्याला प्रकाश देत आहेत. त्यातून आपल्याला आपल्या जीवनाची वाट सापडणार आहे हा विश्वास आहे. कारण त्यासाठी आपण त्या गाण्यांचं, त्या चित्रपटांचं, त्या काव्याचं किंवा त्या साहित्याचं पुन्हा पुन्हा अवलोकन करणं ही आपली गरजेची गोष्ट आहे. हे आपण जेव्हा करू तेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला अत्यंत आनंद मिळेल आणि आपलं जगणं
शेवटचा दिवस गोड व्हावा हे भाग्य आपल्याला लाभेल. खूप चांगलं गाणं, खूप चांगला चित्रपट, खूप चांगलं सादरीकरण आणि आज आपल्याला खूप मिळालेला आनंद शब्दातीत आहे. त्यामुळे अनामिका ताईंचं मनपूर्वक कौतुक आणि पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा. पुष्पलता देवरे यांनी दुसऱ्या भागामध्ये नालंदा विश्वविद्यालयाची दर्दभरी दास्ता आपल्यापुढे सादर केली. मी नालंदा विद्यापीठ आहे आणि आपल्याला संदेश देतो आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की एखादी निर्जीव वस्तू जेव्हा मानवी रूपामध्ये आपल्यापुढे साकार होते आणि आपलं दुःख मांडते, तेव्हा व्याकरणामध्ये त्याचं मानवीकरण, पर्सॉनिफिकेशन ऑफ स्पीच म्हणतात, ते या दास्तानीमधून आपल्याला बघायला मिळणार आहे. अनेक आचार्य आणि अनेक विद्यार्थ्यांचा इथे त्यांनी गौरव केला, कारण ते विष्णूचं नामस्मरण करत होते, विष्णूला नतमस्तक होते. पण ही गोष्ट ज्यांना सहन होत नव्हती, त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती न वाटता त्यांनी मंदिराचे, या मंदिर म्हणजे ज्ञान मंदिराचे हे दरवाजे बंद केले आणि प्रांगणामध्ये जे दृश्य बघितलं ते असहनीय होतं. हजारो शिक्षकांना एका क्षणामध्ये नष्ट करण्यात आलं. काही पंडित मात्र आपला जीव घेऊन म्हणजे पळून जाऊ शकले. काही पांडुलिपीची रक्षा करण्यात आली. मूर्ती पूजक आचार्य को उनकी कृती का दंड मिला. म्हणजे या जगामध्ये जो माणूस चांगला वागतो त्याला पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणिहार. उद्धवा अजब तुझे सरकार, जगाच्या पाठीवरच्या गाड्यामध्ये जे गदिमांनी म्हणलेलं आहे ते आपल्याला इथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. मूर्तीपूजकांचा नाश झाला, सगळं तहस नहस करणं म्हणजे सर्व नाश केला, सत्यानाश केला. आणि खरं तर हे सगळं वैभव आपल्याला पुढच्या पिढीसाठी जपून ठेवायचं होतं. पण नालंदाला हे दुःख आहे, खेद आहे की मी निर्जीव असल्यामुळे मला या ज्ञानाचं, या संस्कारांचं, या संपदेचं रक्षण करता आलं नाही. आणि अशा तऱ्हेनं मी असहाय्य होऊन हे जळतं जे काही माझं वैभव होतं ते बघण्यापलीकडे मी काही करू शकलो नाही, कारण त्याशिवाय त्याला काही मार्ग नव्हता. आणि सगळ्यात महत्वाचं, अनेक पहिल्या ज्या वक्त्यांनी जे सांगितलेलं आहे की या जगामध्ये राक्षसांची संख्या जास्त आहे आणि देवत्व असलेली माणसं कमी आहेत, तेच नालंदाच्या वाट्याला आलं. राक्षसांची संख्या जास्त असल्यामुळे नालंदा 6 महिने जळत होता. आपण कल्पना करूया, 6 महिने एखादी वास्तू जळते म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं पुस्तकांचं वैभव किती असेल. आणि अशा तऱ्हेने आज आपल्याला या गोष्टी ऐकून अत्यंत वाईट वाटतं. शेवटी त्यांनी हा संकेत सांगितला की हे सगळं जर थांबलं असतं, कुठेतरी झालंच नसतं, तर अनेक ज्ञान ग्रंथ आज आपल्याला अवलोकन करायला मिळाले असते आणि नव्या पिढीला ज्ञानाचा महासागर अनुभवायला, वाचायला, अभ्यासायला मिळाला असता. पण होनी की कोणी टाळू शकत नाही. होनीला अनहोनी करता येत नाही. हाही काही निसर्गाचा संकेत असेल म्हणून हे घडलं. खूप नाश झाला आणि आपण हे वाचू शकलो नाही, याचं दुःख घेऊनच आपल्याला पुढचा काळ कंठावा लागणार आहे. नाहीतर आपला देश ज्ञानियांचा देश झाला असता. आणि जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, हे सांगण्याचं भाग्य आपल्याला लाभलं असतं. पुष्पलता ताईंना मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. खूप छान. प्रज्ञाताईने आपल्याला पुन्हा काशी विश्वेश्वराचं दर्शन घडवलं. गंगेच्या आरती वगैरे ते पहिल्या भागामध्ये सांगितलं होतं. आज काशी क्षेत्रातला 5वा दिवस त्याने आपल्याला अनुभवायला दिला. ऑनलाईन दर्शन चालूच होतं,
गंगेचं स्नान झालं, दर्शनाला गेलो, मंगल प्रसन्न वातावरण, गाभाऱ्यापाशी पोहोचलो, तेव्हा मलाही आपल्या डोळ्यापुढे शंकराची पिंड दिसली आणि आपणही मंदिरातच पोहोचलो आहोत असं वाटलं. याच्या आधी कळस दर्शन झालं होतं, आता शिवलिंग दर्शन म्हणजे स्पर्शाने झालं. याचा मला अलौकिक आनंद झाला, कारण लांबून दर्शन घेणं आणि स्पर्शातून दर्शन घेणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि पुढचं त्यांचं वाक्य अत्यंत महत्वाचं होतं की स्पर्श दर्शन झाल्यानंतर मनाचं दारिद्र्य संपलं. म्हणजे भगवंताजवळ गेल्यानंतर लौकिक गोष्टींचा माणसाला विसर पडतो आणि अलौकिकत्वाकडे त्याची वाटचाल सुरू होते. हे खूप आवडलं. नयनरम्य प्रसंग, आणि म्हणून आपण म्हणतो नित्य वदावे काशीस जावे. आपल्याला जायला नाही मिळालं तरी मनामध्ये मुखामध्ये काशीचं अखंड नाव राहावं. 12 ज्योतिर्लिंगापैकी अति महत्वाचं ज्योतिर्लिंग आणि याचं विशेष महत्व, नदी संगम वाराणसी आणि काश्य लोकांनी हे वसवलं. महाभारत काल, पार्वती शंकर यांचं मूळ स्थान, शिव मंदिर 1780 मध्ये अहिल्याबाई होळकरांनी त्याचा केलेला जीर्णोद्धार. म्हणजे आपल्या राज्यकर्त्यांना सुद्धा किती आध्यात्मिक होड होती. पैसा त्यांच्या जवळ होता, पण तो कुठे वापरावा याचं ज्ञानही त्यांना होत. आणि त्या वेळेला त्यांनी तो जीर्णोद्धार केला. त्या करताची लागत म्हणजे पैसा खर्च केला. त्यामुळे आज आपल्याला पशुपतीनाथाचं दर्शन घडत आहे. ही किती अलौकिक गोष्ट आहे. म्हणजे पशुपतीनाथाबरोबर अहिल्याबाई होळकरांनाही मनपूर्वक वंदन केलं पाहिजे. कारण आहे संपत्ती, पण ती कशी टिकवायची याचा सुद्धा दूरदर्शीपणा राज्यकर्त्यांकडे पाहिजे. तो आपल्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांकडे होता. आपण भाग्यवान म्हणून असे राज्यकर्ते भेटले आणि हा मंदिराचा जीर्णोद्धार झाला. परिसरामध्ये त्यांनी संपूर्ण भगवद्गीता लिहिली आहे सांगितलं. म्हणजे लोक किती संयमी आणि वेळेचं कसं उपयोग करावा हे आज आपल्याला शिकता येतं. म्हणजे तिथे फक्त पशुपतीनाथाचं दर्शन घ्यायचं नाही, तर तत्कालीन समाजामध्ये मानवनीती कसे होते, माणसांचे विचार कसे होते, विवेकाने माणसं संयमानं कशी जगत होते आणि जे जे आपणाशी ठावे ते ते कोरुनी दगडांवरी ठेवावे आणि नव्या पिढीला त्याचे उपभोग घेऊ द्यावे. ही अत्यंत उदात्त दृष्टी आपल्या अनुभवाला आली. खूप छान वाटतं. इथे 5 वेळा आरती होते, म्हणजे इथले लोक किती आध्यात्मिक आहेत याचा आपल्याला अंदाज येतो. दर्शनाच्या वेळा त्यांनी सांगितल्या. शिवलिंग पंजाब राणा रणजित सिंग हा मोठा सहयोग आहे. येथे अनेक मंदिर आहेत. म्हणजे अहिल्याबाई होळकरांबरोबर राणा रणजित सिंगांचा सुद्धा उल्लेख झालेला आहे. म्हणजे भगवंतापुढे जात धर्म पंथ काही असू शकत नाही, हेही इथे सिद्ध झालं. 5 नद्यांचा संगम आणि मग काशी गंगा उत्तरेला पवित्र इथे झालेली आहे. वाराणसीचं गंगा स्नान अत्यंत पवित्र आहे. सगळ्यात महत्वाचं 1500 मंदिर आहेत पशुपतीची. म्हणजे त्या काळामध्ये माणसं किती आध्यात्मिक होती आणि ही 1500 मंदिरं बांधायला किती वेळ लागला असेल. त्या काळी विज्ञानाचं कोणतंही सहाय्य नव्हतं. शिड्या वगैरे इतकी उंच साधनं नव्हती, तरी सुद्धा ही माणसं उंच कशी चढत असतील, इतके मोठे दगड वरपर्यंत कसे नेत असतील, हे सगळं नुसतं कल्पनेने आपण अनुभवायला गेलो तरी आपल्या छातीवर दगड ठेवल्यासारखा होतो. खूप छान माहिती मिळाली. इथे जैनांच्या 7व्या तीर्थंकरांचाही उल्लेख झाला, बौद्धांचा उल्लेख झाला आणि अनेक सांस्कृतिक संस्था असल्यामुळे हे सांस्कृतिक स्थान आहे. आणि ही परंपरा पुढे जोडत 1923 मध्ये
पंतप्रधानाने आपल्या नरेंद्र मोदीने त्याचं देखणं रूप, चारी बाजूनी त्याला केलेली तटबंदी आणि माणसांच्या सुरक्षिततेचा सोडवलेला प्रश्न, हे सगळं कल्पनेच्या पलीकडचं आहे. खूप छान माहिती मिळाली, खूप खोल निरीक्षण, आणि अशा तऱ्हेनं हे स्वामी स्वरपत्री मंदिर, तिसरं मंदिर, हे सगळं खूप छान छान आपण सांगितलं. आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवलीत. आपले अनेक प्रवास असेच घडोत आणि आपल्याला भगवंताचं दर्शन व्हावं. आणि मनाचं दारिद्र्य संपलेलंच आहे, त्यामुळे आता दुसरा विचार करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे आपल्याला भरपूर शुभेच्छा आणि अनेक प्रवासासाठी शुभेच्छा. माणसातला देव बघा, माणसातला देव बघा, हे आपण आतापर्यंतच्या विवेचनामध्ये अनेक ठिकाणी ऐकलं. आपल्या अनुसया ताईने नरेंद्र दाभोळकरांच्या विचारदर्शनातून पुन्हा तीच गोष्ट आपल्यावर बिंबवलेली आहे की राष्ट्राला न परवडणाऱ्या गोष्टी सांगितल्या. मग अधिक मास वगैरे आपण करतो तर दान करूया. गणपती उत्सवामध्ये नद्या, विहिरी, नले, तळी, नाले यांचा नाश न करता, त्यांचं सौंदर्य नष्ट न करता, शाडू मातीचा गणपती वापरून जी मूर्ती विसर्जित होईल अशा तऱ्हेच्या मूर्तीचं आपण पूजन करूया. हा मोठा संकेत आपल्याला त्यांनी दिलेला आहे. प्लास्टिक नको, लाऊडस्पीकर नको, कारण भगवंताला यातलं खरं तर काही आवडत नाही. आज आपल्या डोंबिवलीमध्ये कुठलीही गणपतीची मिरवणूक असो, मुंजीची असो, लग्नाचे असो, इतके ढोल ताशे बडवले जातात की त्यांनी कानाचे पडदे फाटतात की काय असं वाटतं. एका हिंदी कवितेमध्ये एका कवीने म्हटलं होतं की परमेश्वर मला भेटायला आला, पण मैं ढोल बाजे बजाता रहा, त्यामुळे पुढे उभा राहिलेला परमेश्वर मला दिसलाच नाही. म्हणजे भगवंत हा अनेक रूपाने आपल्याला भेटत असतो, पण आपली मनस्थिती त्याला ओळखण्याची पाहिजे, तर त्याला ओळखू शकतो. हे सर्व आपल्याला कळत असतं, वळत नाही. आणि म्हणून त्यांच्या संस्थेतर्फे 21 लाखांचं बक्षीस असं न करणाऱ्यांसाठी जाहीर केलंय. पण मला नाही वाटत ते बक्षीस कुणाला मिळेल. त्यात पुढे त्यांनी सांगितलं की भूताखेतांचे अनेक भास होतात, स्मशानात भूते असतात, पण त्यांच्या संशोधनामध्ये कुठेही भूते दिसली नाहीत. बाधा झाली असं समजून त्या माणसावर अत्यंत अत्याचार केले जातात. म्हणजे अशा तऱ्हेचे उपचार केले जातात की ते माणूस जगण्यापेक्षा मृत्यूपंथी पडेल की काय अशीच भीती वाटते. खरे तर त्याला मानसोपचार तज्ञाची गरज आहे. आणि त्याऐवजी हे लोक नरबली, अंगारे, दुपारे बली यांनी त्या व्यक्तीचं आयुष्य नष्ट करतात. आणि या विरुद्ध सभासदांनी केलेलं संशोधन, केलेलं समाज प्रबोधन अत्यंत महत्वाचं आहे की दिव्यांग आहे त्याला सांभाळलं पाहिजे. आणि देव दगडात नाही, माणसात आहे. तो माणसातला देव आपल्याला शोधता आला पाहिजे. आणि तो जेव्हा आपल्याला सापडेल त्यावेळेला कर्मकांडांचं महत्व नष्ट होईल. मानवातला देव आपल्या समोर उभा राहील आणि आपल्या अंतःकरणातल्या सर्व भावनाने आपण त्या देवाची मानसोपचारे पूजा करून त्याच्या आयुष्याला अत्यंत वेगळं वळण लावून सौंदर्यपूर्ण दृष्टीनं त्याला जगण्याचा जो मार्ग मोकळा करून देऊ. त्यासाठी आपण आपल्या मनामध्ये या सर्व विचारांचं पुन्हा पुन्हा अवलोकन करूया आणि आपल्यात काही बदल करता येईल का हा महत्वाचा भाग प्रत्येकानं लक्षात घेऊया. कारण सादरीकरण हे केवळ सादरीकरणासाठी नाही, तर कुठेतरी परिवर्तनाची दिशा दिसली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपली पावलं वळली पाहिजेत, अशी वळावीत. याकरता मी गोंदवलेकर महाराजांच्या चरणी विनम्र प्रार्थना करते आणि माझे मोडके तोडके 4 शब्द संपवून आपल्या सर्वांची रजा घेते. जय श्रीराम.